श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्ताचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार हे होत असतातच, परंतु एवढा फरक असतो की काही भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे अनुभव पटकन अनुभवायला मिळतात, तर काही भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार हे उशिरा होत असतात. परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाही. तुम्ही थोडी जरी स्वामींची भक्ती करत असाल तरी देखील स्वामी योग्य वेळ आली की त्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार करत असतात. स्वामी हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्ताच्या आयुष्यात केलेली भक्ताने सेवा ही वाया जाऊ देत नाहीत. त्याने केलेल्या प्रत्येक सेवेचे फळ हे स्वामी देतच असतात. म्हणून तर श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य असावे लागते आणि आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वतःहून आपल्या भक्ताला सेवेमध्ये घेत असतात. म्हणून तर श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा तेवढाच भाग्यवंत आहे. तर आजचा स्वामींचा अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. स्वामींचे आगळे वेगळे चमत्कार जर तुम्हाला दररोज ऐकायचे असतील तर आताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या अनुभवाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव ही मेघा आहे. तर त्या ताईंच्या आयुष्यातील अनुभव जो आहे ना तो ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव मेघा आहे. माझ्या आयुष्यात जे स्वामींनी चमत्कार केलेले आहेत ते खरोखरच खूप अनमोल आहेत. मी माझे भाग्य समजते की स्वामींचे अनुभव शेअर करण्याची संधी मला मिळालेली आहे. तर मी माझा अनुभव सांगायला सुरुवात करते. मी स्वामींच्या सेवेत कशी आले, म्हणजेच स्वामींच्या सेवेमध्ये मला स्वामींनी खूप वर्षापूर्वी घेतलं. म्हणजे आत्ता माझ्या लग्नाला जवळजवळ 10-12 वर्ष झालेले आहेत. मग लग्नाच्या अगोदर मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. कशी आले, काय आले मला देखील समजलं नाही, परंतु मी लग्नाच्या अगोदरपासूनच स्वामींच्या सेवेत होते. स्वामींना प्रत्येक वेळी स्वामींच्याच अवतीभवती असायचे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट ही स्वामींना विचारायची की स्वामी काय करू, किंवा एखादी गोष्ट हवी असेल तर स्वामी ही गोष्ट हवी आहे मला. तर अशी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी स्वामींशीच प्रत्येक गोष्ट बोलायची असा माझा स्वभाव होता. आणि यामध्येच हळूहळू मी मोठी होत गेली. मोठी झाल्यानंतर घरच्यांनी माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. आणि जेव्हा माझ्यासाठी आता स्थळं पाहायची म्हटलं तर माझ्या आयुष्याचा प्रश्न. त्यामुळे मी स्वामींना सांगितलं की तुम्हीच माझ्यासाठी स्थळ पाहायचं आहे आणि जेव्हा तुम्ही माझ्यासाठी स्थळ पाहाल ते स्थळ माझ्यासाठी योग्य असेल आणि तुम्ही जेव्हा सांगाल की या मुलाशी लग्न कर, तेव्हाच मी देखील लग्न करेन असं स्वामींना मी सांगितलं. त्यावर खूप स्थळं आली, परंतु जे स्थळ स्वामी सेवेकरी होतं ते स्थळ मला पाहिजे होतं. आणि जेव्हा स्वामींनी माझ्यापर्यंत एक स्थळ आणलं ते देखील स्वामी सेवेकऱ्यांचं, आणि जेव्हा ते स्थळ मी स्वामींच्या पुढे चिठ्ठ्या टाकल्या की स्वामी हे स्थळ माझ्यासाठी योग्य आहे का, तर त्यावेळेस स्वामींनी हो म्हणून उत्तर दिले. तर माझ्या मनामध्ये असलेल्या शंकाचं निरसन झालं आणि मग मी त्या जाग्यासाठी हो म्हणाले. वडिलांनी देखील माझ्या मनात जे होतं तेच वडिलांनी ओळखलं आणि त्याच जागी माझं लग्न देखील जमवण्यात आलं. लग्न
खूप आनंदात पार पडलं, कारण स्वामींनी माझ्यासाठी स्वतःहून जागा पाहिलेला होता, तो देखील स्वामी सेवेकऱ्यांचा. त्यांच्या घरामध्ये माझे मिस्टर स्वामींची भक्ती करायचे. त्याचबरोबर माझी जी सासू होती ती गजानन महाराजांची भक्ती करायची. परंतु मला माहीत होतं की गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे दोन्ही काही वेगळे नाहीत. ते दोन्ही एकच आहेत. भक्ती करणं महत्त्वाचं असतं. जेव्हा एखादा व्यक्ती मनापासून भक्ती करतो त्याची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे मला खूप आनंद झाला की मिस्टर स्वामींची सेवा करतात, म्हणजे स्वामींना मानतात, स्वामी सेवेकरी आहेत. मला खूपच आनंद झाला आणि असे करत करत लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला. खरोखरच खूप आनंद आयुष्यात होता. संसार देखील सुखाचा होता. जी माझे मिस्टर आणि माझ्या मिस्टरांना एक भाऊ होता छोटासा, म्हणजेच तो माझ्यापेक्षा लहान होता आणि ते देखील काही वर्षानंतर त्याचं देखील लग्न झालं आणि माझा जो संसार होता तो सुखाचा तर चाललेलाच होता. 2 मुलं होती. घरामध्ये एवढा आनंद होता. प्रत्येक गोष्ट मागेल ती भेटत होती आणि कधीच कोणत्याच गोष्टीची कमी अजिबातसुद्धा भासत नव्हती. आणि असं करत करत काही वर्ष निघून गेली आणि त्यानंतर माझा जो दीर होता त्याचं देखील लग्न जमलं. त्याला लग्न जमल्यानंतर माझी इच्छा खूप होती की येणारी घरामध्ये दुसरी सून ही देखील स्वामी भक्त असावी. परंतु काय करायचं, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. विधीचं विधान असतं. त्याप्रमाणे त्याचं लग्न एका मुलीशी झालं. ती मात्र कोणत्याच देवाला मानत नव्हती, कोणत्याच देवाची ती भक्ती करत नव्हती आणि कोणत्याच देवावरती तिचा विश्वास देखील नव्हता. ती प्रत्येक वेळी म्हणायची, देव बिव काहीही नसतात, देव जर असते तर खूप मोठे जगामध्ये झालेले संकटे दुःख आलेच नसते, अशी कोणावरही वेळ आली नसती. त्याच्यामुळे तिला कधीच कोणत्या देवावरती विश्वास बसलाच नव्हता. का कोणास ठाऊक, पण तिला कधी सांगायला गेलं की ती लगेचच म्हणायची की तुम्ही मला काहीसुद्धा सांगू नका आणि मला तुमचं काहीसुद्धा ऐकायचं नाही. जे तुमच्याकडे ज्ञान आहे ते तुमच्या जवळच ठेवा. आणि त्यामुळे कधीच तिला काय सांगण्याचं धाडस देखील होत नव्हतं. आणि त्याचबरोबर मी जरी भक्ती करायला सुरुवात केली, म्हणजे मी जेव्हा देवपूजा वगैरे करून काही एखादी सेवा वगैरे ग्रंथ वगैरे वाचायला बसली की ती मी काही नाही म्हटली तरी देखील ती येणार आणि मला 4 गोष्टी सुनावणार की देव बिव काही नसतात, तुम्हाला काय पडलेलं असतं, काही नुसतं बसत असता, काही एखादी गोष्ट केली तर त्याचं काहीतरी तुम्हाला फळ तरी भेटेल, पण तुम्ही असं बसून त्याचा काही फायदा होणार नाही, कारण या जगामध्ये देव हे नसतातच. जर देव असते तर एवढी संकटे दुःख लोकांवरती आलेच नसते. अशा प्रकारच्या विचाराची ती होती. परंतु मी नेहमीच मनाला म्हणायचे की तिचं तिच्याबरोबर, माझं माझ्याबरोबर. का कोणास ठाऊक हिला कोणत्याच देवावरती विश्वास नाही. आणि असेच काही दिवस निघून गेले. घरात देखील खूप चांगलं चाललेलं होतं. आमच्या घरामध्ये माझी सासू, मी, आम्ही सर्वजण भक्ती तर करत होतो आणि काही दिवसानंतर माझी सासू, तिला साक्षात्कार झाला. तिच्या स्वप्नात स्वामी आले आणि तिला म्हणाले की तू गजानन महाराजांची भक्ती करतेस, परंतु गजानन महाराज आणि मी वेगळं नाही, आम्ही दोघंच एक आहे. त्यानंतर सासूबाई देखील माझ्या स्वामींच्या सेवेत आल्या. त्यांना देखील स्वामींविषयी कौतुक वाटू लागलं आणि त्या देखील स्वामींची भक्ती करायला त्यांनी देखील सुरुवात केली. त्यांना काही जास्त सेवा जमत नव्हती, परंतु मी जर सेवा करायला बसले की त्या पटकन तिथं येऊन मी एखादा ग्रंथ वगैरे वाचायला लागले की तिथं बसायच्या आणि मी वाचलेला ग्रंथ लक्षपूर्वक ऐकायच्या. अशा प्रकारची सेवा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप देखील त्या करायच्या. आणि एके दिवशी असं झालं की म्हणतात ना, प्रत्येक चांगली गोष्ट असली की ती चांगली गोष्ट खूप दिवस टिकत नाही. काही ना काही त्याच्यामध्ये वाईट हे घडतच असते. आणि त्यानंतर खूप दिवसानंतर असं झालं की घरामध्ये संकटे येण्यास सुरुवात झाली. अशी संकटे येऊ लागली की एकामागून एक संकटे कमीच होत नव्हती. सुरुवातीला काही वाटलं नाही. असं वाटलं की काही गोष्टी घडत असतील घरामध्ये, कारण एवढ्या वर्ष झाली परंतु कधीच वाईट गोष्टी घडल्या नाहीत. त्याच्यामुळे असं वाटलं की काही, म्हणजे दिवस असल्यानंतर अंधार हा येतोच, सूर्य हा मावळत असतो, तर त्याच पद्धतीने असे मनामध्ये येत होते.
आणि त्यामुळे हे संकट गेले तर वाटायचं की आत्ता दुसरे संकट येणार नाही. परंतु एक संकट गेले की दुसरे संकट हजरच असायचे. घरामध्ये पैशाची चणचण भासू लागली. सासूबाईंची देखील तब्येत हळूहळू बिघडायला लागली. माझ्या पाठीमागे देखील आजारपण लागायला सुरुवात झाले. काही ना काही दुखतच असायचं. दवाखाना चालू झाले तरी देखील काहीच उपयोग होत नव्हता. आणि काही दिवस निघून गेल्यानंतर स्वामींची सेवा देखील घरामध्ये चालूच होती. सेवेला देखील खंड नव्हता. मग असं मनामध्ये वाटायचं की सेवा तर घरामध्ये चालू आहे, मग असं का घडत आहे? काय चूक झाली का? आणि प्रत्येक वेळी मी स्वामींना म्हणायचे, स्वामी, काही चुकलं का माझ्याकडून? असं काय घडलं की जेणेकरून माझ्या घरामध्ये एवढी संकटं येण्यास सुरुवात झालेली आहे? मला काहीच समजत नाही. स्वामी, काहीतरी संकेत द्या. नक्की चूक कुठे झाली आहे? मी तर पूर्वीसारखीच तुमची भक्ती करते. त्याचबरोबर आत्ता ही संकटे घरामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणून तर मी भक्ती देखील वाढवलेली आहे. मग असं का होतंय स्वामी? अशी प्रत्येक वेळी मी स्वामींना विचारायचे. स्वामींच्या पुढे रडायचे. कारण घरामध्ये आता परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नव्हती. घरामध्ये वादावाद, भांडणे, त्याचबरोबर आजारपण आणि कोण कोणाशी व्यवस्थित बोलत सुद्धा नव्हते, अशी परिस्थिती झालेली होती. असं वाटायचं की माझ्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली, परंतु मी काहीही करू शकत नव्हते. प्रत्येक वेळी स्वामींच्या पुढ्यात जाऊन रडायचे. स्वामींनाच प्रश्न विचारायचे की काय झालं स्वामी? काय चुकलं माझ्याकडून? असे काही दिवस निघून गेले. काही दिवसच काय, महिने देखील निघून गेले. परंतु स्वामींकडून देखील कोणताच संकेत आला नाही. आणि स्वामींना विनवणं तर तसेच चालू होते. आणि माझी जाऊबाई जी होती तिचं देखील कोणत्या देवाकडे कधीच लक्ष वेधलं गेलं नाही. तिला घरामध्ये संकटे आले, दुःख आले, अडचणी आले, पैशाची चणचण भासू लागली, आरोग्यामध्ये बिघाड होत गेला तरी देखील तिला काहीच वाटत नव्हते. ती म्हणायची उलट, बघा, काय तुम्ही भक्ती करून काहीच फायदा होत नाही. तुम्ही एवढं तासनतास देवाच्या समोर बसता, पण बघा, प्रकृती सुधारत नाही, घरातील अडचणी कमी होत नाही. म्हणून तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायचे की वेळ वाया घालवू नका. वेळ वाया तुम्ही घालवता आणि त्या देवाच्या समोर बसून काहीतरी करत असता, पण त्याचा कधीच फायदा होणार नाही, अशी ती नेहमी सांगायची. परंतु रोजच्यासारखेच तिच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम आणि आपली स्वामी भक्ती ही नेहमी चालू ठेवायची. आणि दररोज न चुकता स्वामींना हे मात्र विचारायचे की स्वामी, माझ्याकडून काय चुकलं? असं काय झालेलं आहे? आणि जरी काय चूक झाली असेल तर मला दाखवून द्या की माझ्याकडून ही चूक झाली आहे. परंतु स्वामी, घरावरती आलेली संकटे, दुःख, अडचणी आणि आरोग्य सर्व काही स्वामी पहिल्यासारखं करा. कधीच माझ्या घराला एवढे वाईट दिवस आले नव्हते जशी मी तुमच्या सेवेमध्ये आले, अशी स्वामींना नेहमीच म्हणायचे. परंतु काहीही केल्याने काहीच घरामध्ये फरक पडत नव्हता. असे दररोज स्वामींना विनवून काय झाले कोणास ठाऊक, कदाचित स्वामींना माझी दयाच आली असावी. एके रात्री पहाटे पहाटे मला स्वप्न पडले की मी घरामध्ये स्वामींच्या पुढे बसली आहे आणि अचानकच स्वामी पाठीमागून आले आणि मला म्हणाले, काय ग, सारखीच विचारत असते, काय झालं काय झालं, माझी विभूती का तू फेकून दिलीस? असं स्वामींनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं. जेव्हा स्वामींनी अशा प्रकारे बोलले तेव्हा मला काहीच समजलं नाही. मी खूप घाबरून गेले आणि अचानकच झोपेतून उठले. जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा पूर्ण मी घामाघूम झालेली होती. एवढी घाबरलेली होती की मला काहीच समजत नव्हते. त्याचबरोबर स्वामींचे ते शब्द अजूनही कानावरती पडत होते. उठून अर्धा तास झालेला होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एवढा अनर्थ कसा घडला असं प्रत्येक वेळी मनाला विचारत होते. परंतु माझ्याकडून तर असं कधीच काहीच झालं नाही. मग असं झालं तरी कसं, असं मनाला विचारत होते. अंगातील घाम हा येतच होता. स्वामींना म्हणत होते, चुकले स्वामी, कोणाकडून का होईना, परंतु चूक झाली, चुकीला क्षमा असावी, अशी स्वामींना सतत बोलत होते. परंतु का का असं झालं, कोणी विभूती फेकून दिली, हा देखील दुसरा प्रश्न मनामध्ये गोंधळ घालत होता. त्यावेळी सकाळी उठल्यानंतर मनामध्ये हा प्रश्नांचा डोंगर चालूच होता. परंतु म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या
कोणालाच काही विचारायला नको. नाहीतर जर एखाद्याला सहज विचारायला गेले आणि त्याने जर नाही सरळ उत्तर दिले तर दिवस मात्र भांडणात निघून जाईल. अगोदरच भांडण हे घरामध्ये सतत होत होतं आणि त्यामुळे भीती देखील खूप वाटत होती. कोणाला विचारू की नको, विचारू की नको असं करत करत बराच वेळ निघून गेला. आंघोळ्या वगैरे झाल्या, सर्वांचा नाश्ता देखील झाला. त्यानंतर हळूच सासूबाईंना विचारलं, "होय हो सासूबाई, तुम्ही स्वामींची विभूती फेकली का हो?" त्यानंतर सासूबाई म्हणाल्या, "अगं वेडी आहेस का? मी का स्वामींची विभूती फेकून देईल? मी तर स्वामींना किती मानते आणि तुझं ऐकून, तुझं पाहून मी देखील स्वामी सेवेत आले आणि मी का बरं विभूती फेकून देईल?" त्यानंतर मिस्टरांना देखील विचारलं. मिस्टर देखील नाही बोलले. त्याच्यानंतर दिराला देखील विचारलं. दीर देखील नाही बोलले आणि हे सर्व प्रकार जाऊबाई देखील पाहत होती. त्यामुळे आता असं वाटत होतं की स्वामींनी जे सांगितलं ते कृत्य ह्या जाऊबाईनंच केलेलं असेल. त्यामुळे तिला विचारायला जावं तर आता ती देखील काहीतरी बोलेल आणि काहीतरी मलाच वाकडं लावेल. त्यापेक्षा तिला नाही विचारलेलं बरं. आता माझ्या लक्षात आलं की जी विभूतीची पुडी फेकून देणारं दुसरं तिसरं कोणीही नसून ती माझी जाऊबाईच आहे. असं मनामध्ये आल्यानंतर मात्र मी स्वामींना विनवत होते आणि स्वामींना म्हणत होते की स्वामी, तिलाच तुम्ही काहीतरी धडा द्या किंवा तिला तुम्ही तुमच्या सेवेत घ्या, जेणेकरून तिला देखील तुमच्यावर विश्वास बसेल आणि तुम्ही तिला जेव्हा सेवेत घ्याल ना तेव्हा तिच्या देखील लक्षात येईल. असे मी स्वामींना सांगत होते. परंतु तिच्यामध्ये काहीही बदल होत नव्हता. जी काही विभूती तिनं कुठं फेकून दिली होती हे विचारण्याची सुद्धा हिंमत मला होत नव्हती. परंतु एके दिवशी अचानकच काय झालं कोणास ठाऊक आणि ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "ताई, तुमचे श्री स्वामी समर्थ खरंच चमत्कार करतात की हो?" तर त्यावेळेस तिनं मला असं विचारल्यानंतर मी देखील आश्चर्यचकित झाले आणि तिच्याकडे वळून पाहिलं. तिला म्हणाले, "का गं, अशी का विचारतेस तू? एरवी तर देवांना नावे ठेवत असते आणि आज तू असं का करतेस? आज असं का विचारतेस?" तर ती म्हणाली की "अहो, तुमच्या स्वामींनी मला स्वप्नात दर्शन दिलं, म्हणूनच मी म्हटलं की स्वामी असे करतात का? तुमचे स्वामी खरंचच आहेत. असे उभे राहिलेले मला दिसले, परंतु ते काहीसुद्धा बोलले नाहीत. त्यामुळे मला काही समजलं नाही. म्हणून म्हटलं की तुम्ही स्वामींची सेवा करता, तुम्हाला एकदा विचारून पाहावं." तर त्यावेळेस ती माझ्याकडे स्वतःहून आली आहे आणि त्याचबरोबर स्वामींचा तिने विषय काढला आहे. असे जेव्हा मला समजले की ती स्वामींच्या विषयी तिच्या मनामध्ये परिवर्तन होत आहे, त्यावेळेसच या संधीचा फायदा घेतला आणि तिला मी विचारलं, "होय गं, तू स्वामींची विभूती वगैरे काही टाकून दिलीस का गं?" तर ती लगेचच म्हणाली, "हो ताई, घरात झाडलोट करत असताना स्वामींची विभूतीची पुडी खाली पडलेली होती आणि मी तर काही कोणत्या देवाला मानत देखील नव्हते तेव्हा. त्याच्यामुळे मी कचऱ्याबरोबरच ती विभूती तशीच कचऱ्यात लावली आणि तिथून मी फेकून दिली." त्यावेळेस मात्र खूप वाईट वाटलं आणि तिनं सांगितलं की त्या दिवशीचा कचरा मात्र मी डस्टबिनमध्ये न टाकता आपल्या झाडाच्या ज्या कुंड्या आहेत पाठीमागे तर तिथे मी टाकलेल्या आहेत. त्यावेळेस काय झालं कोणास ठाऊक, परंतु मला डस्टबिनमध्ये कचरा टाकायची इच्छाच झाली नाही आणि तो कचरा मी सर्व झाडाच्या खोडामध्ये टाकला. त्यावेळेस मात्र मनाला खूप समाधान वाटलं. तिनं जेव्हा सांगितलं ना तेव्हा मी धावतच गेले आणि त्या झाडाच्या बुंद्यात ती कचरा शोधायला लागले आणि तिथे विभूती देखील शोधायला लागले. त्यावेळेस ती देखील माझ्या पाठीमागे आली आणि मला म्हणाली, "काय शोधताय तुम्ही? मी देखील तुम्हाला शोधायला मदत करते." तर त्यावेळेस तिने देखील मला स्वामींची विभूती शोधायला मदत केली आणि स्वामींची विभूती देखील तिलाच सापडली. त्यानंतर मी तिला सांगितलं की "अगं, आपल्या घरामध्ये ज्या अडचणी येत आहेत, जे दुःख येत आहे ना, ते यामुळेच येत आहे. मी किती दिवसापासून विचारत होते स्वामींना की माझ्याकडून काय चुकलं?" तर त्यांनी, "तुला माहीत आहे का, काही दिवसापूर्वी स्वामींनी माझ्या स्वप्नात आले आणि पहाटे पहाटे स्वप्नात येऊन मला त्यांनी दर्शन दिलं आणि स्वामींनी मला दर्शन फक्त तुझ्यामुळे दिलं. कारण त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वप्नात येऊन मला सांगितलं की विभूती फेकून दिली आहे आणि वरून विचारते की घरामध्ये संकटे काय येत आहेत."
तर त्यांच्या विभूतीचा अपमान केला आहे. म्हणूनच ही विभूती घरामध्ये घेऊन आपण नीट व्यवस्थित ठेवली पाहिजे. त्यानंतर ती देखील माझ्याबरोबर विभूती घेऊन आली आणि घरामध्ये ठेवली. आणि जेव्हा ती विभूती परत देवघरामध्ये आली आणि जी विभूती थोडी त्यामध्ये होती, त्यातील थोडी विभूती संपूर्ण घरभर तिला थोडी थोडी फेकली आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा जप करत करत घराच्या भोवती देखील फेकली. त्याच्यानंतर राहिलेली विभूती घरामध्ये तशीच बांधून ठेवली. त्यानंतर मात्र घरातील अडचणी, दुःख, संकटे सर्व काही व्यवस्थित झाले. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचणी येणे बंद झाले. आरोग्यामध्ये सुधार देखील सुरुवात झाली आणि घरामध्ये सेवा, फक्त नामस्मरण आणि तारक मंत्राचं तीर्थ आम्ही सर्वजण घेण्यास सुरुवात अगोदरपासूनच घेत होतो आणि त्यानंतर आपोआपच परिस्थितीमध्ये बदल होत गेला आणि आमचे कुटुंब पूर्वीसारखे झाले. तर हाच अनुभव माझा होता की एवढ्या वर्षाची भक्ती असूनसुद्धा एखाद्या गोष्टीचा अपमान झाला तर ते स्वामींना नक्कीच राग येतो. त्यामुळे भक्ती करत असताना काळजीपूर्वक आणि मनापासून करायचे आहे. जेव्हा तुम्ही केलेली भक्ती स्वामी स्वीकारतात तेव्हा स्वामी हे नक्कीच आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात. तर हाच माझा अनुभव होता, जो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायचा होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.